नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेले होते. अजून काही दिसत नाही कारण उजडतच नाही लवकर. आता 6:30 वाजून गेले तरी अंधारच आहे अजून. इकडे पोरांच्या आंघोळी करायला चालू आहे. अजून घेतले पाणी. आता लाईट गेलेली आहे 6 वाजता आणि इकडं माझा स्वयंपाक चालू आहे. बॅटरी लावून दूध तापवून घेतलं आहे. आता कढई गरम करायला ठेवली. पोरांना खायला शिरा करायचा आहे. त्याच्यासाठी इथं घरा चांगला स्वच्छ चाळून घेतलं आहे. आता तुपामध्ये भाजून घेते. तूप टाकले आता कढईमध्ये. आता चांगलं गरम लाल भाजून घेते आणि भाजत भाजत भाजीची पण तयारी करते. भाजी करणारी आज मी दोडक्याची भाजी. शिरा काढून दोडका चिरून घेते. आता गरा चांगला लाल भाजून घेतला आहे आणि इकडं कढईमध्ये पाणी टाकून त्यात साखर टाकली होती. पाणी चांगलं कळकण उकळे. साखर वेळोवेळी पूर्णपणे त्याच्यामध्ये भाजलेला गरा टाकून घेते. शिरा करून झाला आहे. आता दोडक्याच्या भाजीला पुन्हा फोडणी देऊन घेतली. दोडका शिजते. आता झाकून ठेवते आणि कणिक मळायला घेते. आता कणिक मळून घेतली आणि आता चपात्या करायला लागली. इकडं आधीचा राहिलेला अभ्यास करायचा चालू आहे कालचा. काय लिहिते रे बाळा? मॅथ्सचं. कसली गणित आहे ती? सबट्रॅक्शनची, म्हणजे वजाबाकी ना? बरं. गुणाकाराची. बरोबर. उरक आवर कर. सूर्य चांगला उगवून आले. आता चपात्या करून झाल्या आणि आता इथं भाकर केली आजीसाठी. आणि इकडं आलं केलं गॅसवर. रात्रीचा भात राहिला ते गरम करते. करून झाला आणि आता मी चहा ठेवलाय. काय पाहिजे र? कशाला चहा? इकडे इकडे या. बघू काय घेतलंय तू आज. आज शनिवार. आज आमच्या इथं खारीवाला येतो, त्याच्याकडनं बाल्यानं टोस्ट घेतलं. तर अजून काय घेतलंय? टोस्टच का नसतो? देना चहा. मी काय देऊ र? मी काय देऊ? अजून पारोसच आहे का नाही तू? दात तरी घासले तर का? इकडे बघ की, इकडे या. खरं घासले तर का? आज शनिवार, बाल्याला सुट्टी आज, त्यामुळे बाल्याची निवांत आंघोळ चालू आहे. जेवण झाले ते सगळ्यांचे. आता भांडे घासून घेते. आता इथं घरातच घासते भांडी. घरातली सकाळची कामं झाली सगळी. आता आम्ही दळण करायला घेतले. चाळून आहे तर पाठीमध्ये टाकले. मी ताटामध्ये घेऊन निवडते. आणि इकडं आत्याचं ना आजीचं चालू आहे भाजी निवडायला. उद्या महाशिवरात्री. आत्यानं आत्याच्या मैत्रिणीच्यातनं जाऊन भाजीपाला आणला. हिरवी मिरची आणल्या त्या. इकडं शेपाची भाजी आणली, मेथीची भाजी आणली. दळण करून झालं आणि इथं मी माझा एक ब्लाऊज रात्रीच कट करून ठेवला होता. त्याची आता मागची बाजू शिवली. मस्त असा मटका गळा काढलाय. एकदम सिंपल अशी डिझाईन केली आणि ह्याच्याच कापडाचंच लटकन पण करून लावले त्याला. कशी दिसते डिझाईन कमेंट करून नक्की सांगा. जमली का ती पण सांगा. पहिल्यांदाच ट्राय केली मी अशी डिझाईन. पोरं शाळेत आले ते. आता पोरांसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठीच पोहे बनवले जातं. सकाळ सकाळ काय स्वयंपाकाची घाई असते, त्यामुळं गरम गरम पोहे खाणं होत नाही. आता केलं तर आता दुपारची जेवण करून घेतो मी. 5:45 वाजलेले आता आणि इकडं आज मी लवकर स्वयंपाकाला लागली. घरी असल्यामुळे म्हणलं करावं लवकर. मामाचा शनिवार पण आहे आज. आता पहिल्यांदा सुकी भाजी करायला लागली मी.
शेपाची भाजी. आणि इकडं अलीकडल्या कढईमध्ये शेंगदाणा भाजून गार करायला ठेवले होते. शेंगदाणा भरपूर भाजले होते कढईवरून. आता उद्या महाशिवरात्री म्हणजे संध्याकाळीच बारीक करून ठेवावं. सकाळी लवकर लाईट जाते परत आणि भरपूर शेंगदाण्याचा कूट लागतो. त्यामुळे म्हटलं बारीक करून ठेवावं. आता निवांत आहे तोपर्यंत भाजून गार करायला ठेवले. तो गार झाल्यावर परत मग बारीक करायचं. शेपाची भाजी करून झाली आता माझी. आणि इकडं मी दुसरी भाजी करायला लागली आता, पातळ भाजी. त्यासाठी आता फोडणी देऊन घेतली. वांग्याची भाजी करणार आहे पातळ. आज चपात्या केल्याच नाही आज आता सगळ्यांसाठी भाकरीच केल्या त्या. चपात्याला सुट्टी दिली आज. मस्तपैकी ज्वारीची भाकरी करायला चालू होते आता. मी उभा राहून भाजती भाकरी आणि आत्या मला खाली बसून भाकरी थापून देते. ते पोळपाटावर थापते ते आत्या भाकरी. इकडं आता मकाच्या कणसाची हुरडा पार्टी चालू आहे. इथं मस्त आरावर कणसं भाजायला चालू आहे ती. होय होय.